कापूस 10,000 पार, आजची ती 4 कारणे आणि सत्य परिस्थिती. नमस्कार कृषी मित्रांनो, मी तुमचा मित्र सखाराम राठोड आणि तुम्ही पाहत आहात आपल्या हक्काचं युट्यूब चॅनल शिवम कृषी टेक. आज आपण जे कापूस पिकाची 10,000 पर्यंत भाव जाण्याची जी शक्यता वर्तवली जात आहे त्या बाबतीत सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि शिवम कृषी टेक युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून असेच कृषीविषयक नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर जराही वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, सध्या व्हॉट्सअप आणि युट्यूबवर एकच चर्चा आहे, कापूस 10,000 पार जाणार का? कोणाला वाटते तेजी येईल, तर कुणी म्हणते भाव पडतील. पण ऐकू माहितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा चला जानेवारी 2026च्या आजच्या ताज्या परिस्थितीचा आढावा घेऊया आणि बघूया नक्की काय घडते कापूस बाजारात. नंबर 1, आजची खरी परिस्थिती. शेतकरी मित्रांनो, हवेत गप्पा नको, आपण पुराव्यानिशी बोलूया. आज 11 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील परिस्थिती काय आहे? सध्याचे बाजारभाव आज आपल्या अकोला, बुलढाणा आणि विदर्भातील प्रमुख मार्केटमध्ये कापसाला 7,600 ते 8,100 प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत यात थोडी सुधारणा नक्की झाली आहे. उत्तर भारताचा इफेक्ट. एक चांगली बातमी म्हणजे उत्तर भारतात म्हणजे पंजाब, हरियाणामध्ये थंडी आणि धुक्यामुळे कापसाच्या आवकेवर परिणाम झालाय. त्यामुळे तिथे सूतगिरण्याकडून कापसाला मागणी वाढली आहे. याचा फायदा आपल्या दरांना होऊ शकतो. धोक्याची घंटा, बांगलादेश फॅक्टर. पण सावधान, एक महत्वाची आंतरराष्ट्रीय बातमी आली आहे. बांगलादेश, जो आपल्या कापसाचा आणि सुताचा मोठा ग्राहक आहे, तो भारतीय सुतावर काही आयात कर म्हणजे टेरिफ लावण्याचा विचार करत आहे. जर असं झालं तर आपल्या निर्यातीवर थोडा ताण येऊ शकतो. मग भाव वाढणार का? हे बघा 4 प्रमुख कारणे. तरीही तज्ञाच्या मते भाव वाढीसाठी ही 4 कारणे सध्या पॉझिटिव्ह आहेत. नंबर 1, उत्पादनातील मोठी घट म्हणजेच प्रोडक्शन ड्रॉप. यावर्षी आपल्या महाराष्ट्रात गुलाबी बोंडाळी म्हणजेच पिंक बॉलवर आणि मान्सूनच्या लहरी परिणामामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. CAI च्या ताज्या रिपोर्टनुसार देशात कापसाचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा कमी म्हणजेच जवळपास 309 लाख गाठीच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. माल कमी आणि मागणी जास्त, हे सूत्र तेजीकडे बोट दाखवते. नंबर 2चं कारण म्हणजे सरकीचे भडकलेले भाव, कॉटन सीड प्राइजेस. मंडळी, कापसाचा भाव फक्त रुईवर नाही तर सरकीवर पण अवलंबून असतो. सध्या सरकी आणि सरकीची पेंड म्हणजेच कॉटन केक भाव तेजीत आहेत. जानेवारीमध्ये वायदे बाजारात म्हणजे फ्युचर सरकी पेंडीचे भाव हे 3,200 ते 3,300 प्रति क्विंटलच्या वर गेले आहेत. जोपर्यंत सरकीला मागणी आहे तोपर्यंत कापसाला आधार मिळत नाही. नंबर 3, जागतिक बाजारातील रिबॅलन्सिंग म्हणजेच ग्लोबल मार्केट. अमेरिकेच्या कापूस बाजारात सध्या मंदी असली तरी 2026 मध्ये जागतिक साठा आणि वापर याचा मेळ बसत आहे. रिबॅलन्सिंग. चीन आणि व्हिएतनामची मागणी हळूहळू उघडत आहे. याचा फायदा पुढील काही महिन्यात दिसून येईल. 4था आणि शेवटचा, कापूस साठवणूक आणि शेतकऱ्याचा संयम. यावर्षी शेतकरी राजा हुशार झालाय. ज्यांना पैशाची नड नाही त्यांनी माल रोखून धरला आहे. बाजारात एकदम आवक म्हणजे अरेव्हल्स वाढली नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांना भाव पाडता येत नाहीयेत. तुमची ही होल्डिंग पॉवर मार्केटला वर घेऊन जाऊ शकते. शेवटी निष्कर्ष पाहूया, शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे. मग प्रश्न उरतो, 10,000चा टप्पा पार होईल का? मित्रांनो, 10,000 हा आकडा जादूच आहे, पण सध्याची परिस्थिती पाहता 8,500 ते 9,000 ची रेंज जास्त वास्तववादी म्हणजे रिअलिस्टिक वाटते. माझा सल्ला तुम्हाला हे राहील की भाव 10,000 होण्याची वाट न बघता पूर्ण माल घरात ठेवू नका. टप्प्याटप्प्याने विक्री करा. भाव 8,200 8,500च्या पुढे सरकले की थोडा थोडा माल काढून मोकळे व्हा. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे लक्ष ठेवा. जे आंतरराष्ट्रीय बातम्या आहे त्यांच्याकडे काळजीपूर्वक जर आपण लक्ष ठेवलं, विशेषतः बांगलादेशच्या निर्णयाकडे. तुम्हाला काय वाटते, कापूस 10,000 होईल का? तुमचं मत खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा. आणि हो, शेतीशी निगडीत अशीच बातमी किंवा माहिती हवी असेल तर आताच शिवम कृषी टेक युट्यूब चॅनलला
सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटा दाबायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. धन्यवाद.